वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग. तर आज आलो आहे कॉलेजला. मी आणि विश्वजित आणि माझा एक मित्र यायला आहे त्या तिथं दोघं आले. आता बस स्टँडवरून चाललो आहे कॉलेजकडे. आता चाललो आहे तिकडे वर्गाकडे. मी आणि हा उन्नूरचा पोरगा कुठे गेला रे साईडला आहे. ह्याच्यामुळे तिथं टॉपर आहे. 15 मिनटं थांबलो ह्याच्यामुळे स्टँडवरती आणि आता चाललो आहे तिघं. आता आलो पूर्ण कॉलेजमध्ये ग्राउंडवर आहे. आता वर्गाकडे चाललो आहे तिघंच्या तिघं. कॉलेज वगैरे झालं आहे. आता चाललो आहे स्टँडकडे. विश्वजित आणि मी आणि ती 2 मुलं होती ती वेगळी आणि ती गेली त्या साईडनं. आता चाललो स्टँडकडे. आता डिसिजन चेंज झाला आहे. आता वाजले 11 आणि आपली बस निघते 12:15ला. मग आता मेन विश्वजित चाललो आहे. आता देवीपासून पण कमीत कमी आता 7-8 दिवस झाले. मग आजपर्यंत मी कधीच मंगळवेढ्यात म्हणजे मंगळवेढ्यात रोज येतो आहे पण कधी म्हणजे तिकडे देवीला गेलं नाही. मग आज चाललो आहे मेन विश्वजित. त्यांना चल म्हटलं आहे. मूड आला आहे जर बघण्याचा जर मूड आला मग चाललो आहे तिकडं दोघंच. हे सगळं लाईटिंग वगैरे केलेत. इथे एक पुढं बसवले देवी आणि तिकडे अजून इथे 1 किलोमीटर होत असेल. मग इथे एक आहे आणि पुढं तिथं 2 आहेत चांगले बघण्यासारखे 2 आहेत. दाखवतो होता बघा म्हणतो. इथे एक आहे दाखवतो कसं आहे. तर इथलं देवी आहे असं भारी आहे. इथं मस्त आहे एकदम. देवी बघितलं मागं अजून पुढं 2 आहे ती. मेन तर आम्ही तिकडं चाललो आहे. रस्त्याला साईडला होतो म्हणून इथं पण बाहेर पडून गेलो आहे. आता चाललो आहे पुढं. आता आलो आहे पूर्ण चौकामेळा चौकाजवळ आणि हे पुढे तेच आहे. आणि एक तर आम्हाला बास झालं आहे उन्हामध्ये. एकदम कडकच्या कडक ऊन आहे. तसंच चाललो आहे चालत. चौकामेळा चौकातून आत एंट्री केलं आहे आणि पुढं आहे देवी. या बाबांचं काय चाललं आहे काय माहीत निवांत बसून आहे तेच. जे काय इथलं काय नाव काय वगैरे काय माहीत नाही मला पण व्ह्यू भारी आहे इथं. वा मस्त आहे एकदम. पहिल्यांदा आलो आहे आज. इथून झूम करून बघूया थोडे. आज जाऊन दाखवतो कसं आहे कसं नाही तरी जाऊया इथून. तर आता फायनली निघालो. हा चालूया. आपल्याला जायचं इथून वर. आता वर जाऊया. कासवामध्ये ओरिजिनल म्हणजे आणि काय पैसे पण टाकलेत लोक. आहे जिवंत कासव. याचं काय चेहरा काय भारी याचं काय आणि पैसे पण टाकलेत काही लोक. आतलं व्ह्यू वा काय भारी आहे. आज सगळं मी पहिल्यांदा आलो आहे आज देवी बसवल्यापासून. एक नंबर. हे काय जय भवानीवर नाव वगैरे लिहिलेत लाल कलरमध्ये आणि काही लोक फोटो वगैरे पण काढून घ्यायलेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि ते देवी. तर इथं आलो आहे आणि दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आपल्याला फोटो काढायचे आहे. फोटो काढण्यासाठी जागा नाही म्हणजे सगळीकडे थोडं लोक आहेत. मग त्यासाठी आम्ही साईड येऊन थांबलो इकडं आणि एकदा गर्दी दाखवली. तर एवढी गर्दी आणि आम्ही इथे येऊन थांबलो आणि ही सगळी गर्दी जर कमी होती त्यामुळे आम्ही इथे थांबलो. आणि आपली बस आहे 12:15ला. 12:15ला असल्यामुळे आम्ही अजून एक 5-10 मिनिटं थांबून मग तिकडचे एक देवी तिकडे गेलो तर गेलो नाही आणि बस स्टँडकडे जाणार आहे. दर्शन वगैरे घेतलं. आता चाललो आहे बाहेर आणि येता जाताना प्रसाद म्हणून केले गेलेत मला दिलं मी घेऊन चाललो आहे खाली. आणि आज पलीकडच्या काही देवीला जाणार नाही कारण आम्हाला आत्ताच वाजलेत 11:15. मग तिकडे जायला म्हटल्यावर टाईम होतं आहे. आज काय जाणार आहे तिकडे उद्या जाणार. आणि काय इकडं भारी केलं सगळं व्ह्यू बघण्यासाठी. आता आपली चप्पल तिकडे पुढे आहेत. तिकडे चाललो आहे मी बस स्टँडकडे आणि तिथे एक प्रसाद दिले केळी ते पण खाल्लो. ती दिली ती एक बरं झालं. एक तर आम्हाला भूक लागली होती सकाळपासून उपाशी आणि ते प्रसाद वगैरे खाऊन आता चाललो स्टँडकडे. कसं वाटलं रे? चांगलं वाटलं. उद्या मग म्हैसासूर जंगलला जायचं विचार आहे. मग नाईटला येऊया कसं? हो काय होतं नाईटला जायला पाहिजे रे खरं तर भारी असतं नाईटला. पण आम्हाला काय नाईटला नको वाटतं एकदा पण नक्की एकदा जाऊ वाटतं बाईचं शक्यतो. आज एकच दिवस आहे. उद्या 9वा दिवस आहे ना रे. उद्या 9वा दिवस आहे वाटतं. मग उद्या येईन सगळं. मग आज एकच दिवस आहे. आज काय शक्यतो वाटत नाही मला यायचं होईल म्हणून. पण डेला तरी येऊन जायचं उद्या बघायचं. उद्या प्रॅक्टिकल एक आहे. मग तेवढं टाईम भेटलं तर बरंच होतं आहे. जर टाईम नाही भेटलं तर मग काय सांगता येत नाही काय होतं काय नाही. परत आम्ही पोचलो स्टँडच्या जवळ. हे आहे पुढं जे काय ते स्टँड आहे आणि विश्वजातीने मी आता जाऊन नीट बसमध्ये बसणार आणि नीट घरी. बस झाले चालून. तिकडे जाऊन आलो आहे आणि
आलो आहे पूर्ण आता स्टँडवर. आपली पुढची बस ती आपली लागलेलीच वाटतं नांदुरचीच. फायनली पोहोचलो घरी. काय झालं आहे तर माझं पूर्ण हाल बेहाल झालं आहे. आणि देवीला वगैरे जाऊन आलो. आणि आधी हे हुडी काढतो कारण इतकं उकडं आलं ना. सकाळी काय वाटत नाही, सकाळी थंडी असते, सकाळी काय वाटत नाही. पण कॉलेजवरनं आल्यावर म्हणजे येताना लय उकडतं यात, एकदम जाडचं जाड आहे. मग हे आधी काढतो आणि कपडे काढून कपडे चेंज करून आधी जेवण करणार आहे. जेवण करून बाकीचं काम. तर इथं मी घरामागं आहे बरोबर आता सध्याला. मी दाखवतो अजून एक. हे कसं झोपलं आहे काय इकडं बरोबर गवतात, ते पण गवतात. ओय ओय उठ उठ. आणि ती तिकडं फिरायला आहे, ती तिथं उड्या मारायला आहे. त्याला पण काम नाही आणि ह्याला पण काम नाही. ती इथं झोपलं आहे. मला वाटलं काय मग नंतर मी वरडलो, मग नंतर उठला आहे ते. आणि अजून एक दाखवतो. अरे इथं आत्ता मला चंद्र दिसला होता, कुठे गेला? हा इथं. आता वर ढग, त्याच्यावर जरा ढग आला, आबाळ आलं त्याच्यावर बरोबर. तर आता मी चाललो आहे वर घरामागं जरा. तर आता वाजले तर आता 6:30 पावणे 7 वाजलेत. आणि मी वर चाललो तर हे पण माझ्या मागं आलं. एवढं उशीर झोपलं होतं तिथं आणि आता परत माझ्या मागं आलं. मी पुढं चाललो आहे. तर होय काय काम आहे तुझं? तर हे आहे सगळं व्ह्यू. आणि इकडं वर चंद्र आणि या साईडला असा आहे व्ह्यू. आणि इकडे पूर्ण आभाळ आला आहे. आता कधी येते पाऊस सांगता येत नाही. आणि आपण एवढ्या चांगल्या वातावरणामध्ये आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. जर करता तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.